मंडळी, विठ्ठलाच्या कानात असलेली ती माशाच्या आकाराची कुंडलं तुम्ही कधी पाहिली आहेत का? आणि पाहिली असतील तर कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की विठ्ठलाच्या कानातील त्या मकर कुंडलांमागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? वारकरी परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या एका सुंदर आख्यायिकेनुसार यामागे एका गरीब भक्ताची अत्यंत हृदयस्पर्शी कथा दडलेली आहे. पण मंडळी, या कथेतील सर्वात मोठं रहस्य अजून पुढे आहे. कारण वारकरी परंपरेत अशी एक श्रद्धा सांगितली जाते की एका गरीब कोळ्याने पंढरपूरमध्ये अशी एक भेट अर्पण केली होती ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोकच नाही तर स्वतः पांडुरंगही भारावून गेले. पण मंडळी, त्या भेटीपेक्षाही मोठी होती त्या भक्ताच्या मनातील भक्ती. आणि पुढे अशी वेळ आली की त्या निरागस भक्तासाठी स्वतः विठ्ठलांनाच मंदिराबाहेर यावं लागलं. आणि या रहस्यामागे दडले एका भक्ताचं निरागस प्रेम, एक वेदनादायक अपमान आणि स्वतः विठ्ठलांनी दिलेली अशी शिकवण जी आजही लाखो वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे. जे ऐकल्यानंतर तुम्ही विठ्ठलाच्या कानातील त्या मकर कुंडलांकडे कदाचित पुन्हा कधीच पूर्वीसारखं पाहू शकणार नाही. जरा कल्पना करा मंडळी, एक गरीब मच्छीमार, हातात 2 साधे मासे आणि समोर साक्षात पंढरीचा राजा. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा होता, त्या 2 माशांचं पुढे काय होणार होतं? पण पुढे जे घडलं त्याची कल्पना त्या भक्तालाही नव्हती. जर तुम्हीही विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, जाणून घेऊया त्या कान्हू नावाच्या भक्ताची कथा, ज्याच्या निरागस भक्तीने पुढे संपूर्ण पंढरीला एक अमूल्य शिकवण दिली. अथांग पसरलेला अरबी समुद्र, त्याच्या अक्राळ विक्राळ उसळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांवर स्वार होऊन रोज स्वतःच्या नशिबाशी 2 हात करणारा एक भोळा आणि निरागस माणूस. त्याचं नाव होतं कान्हू. बघा ना मंडळी, कान्हू हा जातीने आणि कर्माने एक कोळी होता. समुद्राचं खारं आणि खवळलेलं पाणी आणि कान्हूच्या अंगातून गळणारा घाम ह्यांचं जणू एक घट्ट नातं तयार झालं होतं. समुद्राच्या लाटा रोज किनाऱ्यावर आदळायच्या आणि संकटं रोज कान्हूच्या दारात उभी राहायची. फाटकी नाव, वयाने जीर्ण झालेलं जाळं आणि अंगावरचे साधे कपडे, ह्या पलीकडे त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकत असे. कारण त्याच्या ओठांवर कायम एकच नाम असायचं, ते म्हणजे विठ्ठल नामाचा गजर. दिवसभर समुद्राच्या अथांग लाटांशी झुंज दिल्यावर संध्याकाळी जेव्हा कान्हू आपल्या घराकडे परतायचा तेव्हा तिथे त्याला स्वागताला असायची ती फक्त भयंकर गरिबी. विचार करा जरा, समुद्राच्या किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर मोडकळीस आलेली, वाऱ्याच्या एका झोतानेही हलेल अशी त्याची एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत त्याची म्हातारी आई आणि त्याची अर्धांगिनी डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत असायच्या. पण मंडळी, अनेकदा असं व्हायचं की दिवस दिवस समुद्रात जाळं फेकूनही कान्हूच्या हाती एकही मासा लागायचा नाही. तो अगदी रिकाम्या हाताने थकून भागून घरी परतायचा. एका संध्याकाळी कान्हू असाच रिकाम्या हाताने घरी आला. घरात अंधार होता, चुलीत जाळ नव्हता, कारण शिजवायला घरात अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. भुकेने व्याकुळ झालेल्या आपल्या आईचे ते सुरकुतलेले हात आणि पत्नीचा कोमेजलेला चेहरा पाहताना कान्हूने अपराधीपणाने खाली मान घातली. कान्हूने टोपली रिकामीच कोपऱ्यात ठेवली. काही क्षण त्याला शब्दही फुटले नाहीत. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्याने ते कुणालाही दिसू दिले नाहीत. मंडळी, जरा कल्पना करा, घरात म्हातारी आई उपाशी आहे, पत्नीच्या डोळ्यात निराशा आहे आणि स्वतःच्या पोटालाही भुकेचा पीळ पडलाय. आता तुम्हाला वाटत असेल की इतक्या भयंकर संकटांमध्ये हा माणूस तग धरून कसा राहिला असेल, तो खचून का गेला नाही? त्यामागे एकच कारण होतं, आणि ते म्हणजे त्याचा पंढरीच्या पांडुरंगावर असलेला अढळ आणि निस्सीम विश्वास. कान्हूने आपल्या गरिबीबद्दल कधीच देवाला दोष दिला नाही किंवा कधी तक्रार केली नाही. तो अश्रू पुसायचा, आभाळाकडे बघायचा आणि दोन्ही हात जोडून फक्त एवढंच म्हणायचा, माझा मायबाप विठू बघेल, तो माझा पाठीराखा आहे, त्यानेच तोच दिलीये तर तोच चारा देईल. पोटाची भूक तो विठ्ठल मामाच्या अमृताने शमवत असे. रात्री सगळं गाव झोपून जायचं, पण कान्हू मात्र झोपडीच्या अंगणात बसून जाळी शिवत राहायचा. जाळ्याचा प्रत्येक तुटलेला धागा जोडताना त्याच्या ओठांवर फक्त एकच नाम असायचं,
ते म्हणजे विठ्ठल. जाळे शिवताना अनेकदा त्याच्या बोटांतून रक्त यायचं, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एकही रेष उमटत नसे, कारण त्याचं मन त्या सावळ्या विठुरायाच्या चरणी रमलं होतं. हे दृश्य पाहून पत्नी विचारायची, देवाचं नाव घेऊन कधी पोट भरतं का हो? तेव्हा कान्हू अगदी निरागसपणे हसून सांगायचा, अगं तो सावळ्या परब्रह्म जेव्हा देतो ना, तेव्हा तो सगळ्या जगाला पुरून उडेल एवढं देतो. आपली वेळ नक्की येईल. माझा विठुराया माझी परीक्षा पाहतोय. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वीच कान्हू पुन्हा आपली फाटलेली जाळी घेऊन समुद्रावर हजर असायचा. समोर अथांग पसरलेल्या समुद्राकडे पाहून तो नतमस्तक व्हायचा. पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन आपली नाव पाण्यात लोटायचा. रोजचा तोच संघर्ष, तीच गरिबी आणि तीच अथांग भक्ती. हे चक्र असंच चालू होतं. पण मंडळी, कान्हूला माहीत नव्हतं की समुद्र त्याच्यासाठी एक अशी परीक्षा घेऊन उभा होता जी त्याच्या भक्तीची खरी कसोटी ठरणार होती. आणि त्याची ही निरपेक्ष भक्ती खरोखरच समुद्रापेक्षाही खोल होती. पण मंडळी, कान्हूच्या आयुष्यात लवकरच अशी एक घटना घडणार होती जी त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकणार होती. नियतीने त्याच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. पुढच्याच क्षणी समुद्रात असं काहीतरी घडणार होतं ज्याने कान्हूच्या भक्तीची सर्वात मोठी परीक्षा होणार होती. एके दिवशी पहाटे कान्हू नेहमीप्रमाणे आपली छोटीशी नाव घेऊन खोल समुद्रात गेला. सुरुवातीला समुद्र अगदी शांत होता, पण अचानक मंडळी अवघं वातावरण बदललं. क्षितिजावर काळे कुट्ट ढग दाटून आले. समुद्राच्या शांत पाण्यावर एकाएकी भयानक भोवरे तयार होऊ लागले. शांत वाटणारा तो अथांग समुद्र एकाएकी अक्राळ विक्राळ रूप धारण करू लागला. पर्वता एवढ्या मोठ्या लाटा कान्हूच्या त्या छोट्याशा नावेवर ताकदीने आदळू लागल्या. आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. आजूबाजूला गेलेले इतर सर्व मच्छीमार जीव मुठीत धरून आपल्या नावा किनाऱ्याकडे वळवून पळू लागले. पण मंडळी, सगळे मच्छीमार किनाऱ्याकडे पळत होते आणि कान्हूची मोडकळीस आलेली नाव समुद्राच्या अगदी मध्यभागी अडकली होती. वाऱ्याच्या भयानक वेगाने नावेत पाणी भरू लागले. त्या क्षणी कान्हूलाही वाटलं, आता आपला शेवट जवळ आला आहे. प्रत्येक उसळणारी लाट जणू त्याच्या नावेचा शेवटचा श्वास घेऊन येत होती. पण मंडळी, अशा भयंकर संकटातही कान्हूच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्याने हातातली वल्ही खाली ठेवली, डोळे मिटले आणि दोन्ही हात जोडून तो पांडुरंगाच्या चरणी लीन झाला. विठुराया, हे जीवन तूच दिले आहेस. आता तूच तारणार आणि तूच मारणार. तुझी इच्छा तीच माझी मर्जी. आणि मग त्याने स्वतःला पूर्णपणे विठुरायाच्या स्वाधीन करून दिलं. काही क्षणांसाठी चहूबाजूला फक्त वाऱ्याचा आणि लाटांचाच भयानक आवाज घुमत होता. पण मंडळी, खरा चमत्कार तर आता घडणार होता. अचानक वाऱ्याचा वेग मंदावला. आकाशातील काळे ढग पांगू लागले. ज्या अक्राळ विक्राळ लाटा कान्हूला गिळंकृत करायला उठल्या होत्या, त्या एका क्षणात शांत झाल्या. समुद्र पुन्हा पहिल्यासारखा संथ आणि नितळ झाला. कान्हूने हळूच आपले डोळे उघडले. त्याने थरथरणाऱ्या हातांनी समुद्रात टाकलेलं आपलं ते फाटलेलं जाळं हळूहळू वर ओढायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या जाळ्यामध्ये इतके मासे अडकले होते की त्याची ती छोटीशी नाव पूर्णपणे भरून गेली. ते मासे इतके टवटवीत होते की कान्हूने आपल्या आयुष्यात अशी शिकार याआधी कधीच पाहिली नव्हती. कान्हूचे डोळे विस्फारले. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत येणं आणि इतकी मोठी शिकार मिळणं हे केवळ आणि केवळ त्याच्या विठुरायाच्या कृपेनेच शक्य होतं. पण मंडळी, हा चमत्कार फक्त समुद्र शांत होण्यापुरता मर्यादित नव्हता. कारण याच दिवसानंतर कान्हूच्या मनात एक असा विचार जन्माला येणार होता जो त्याला थेट पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणार होता. माशांनी खचाखच भरलेली ती नाव घेऊन कान्हू किनाऱ्यावर परतला. सकाळचं कोवळं ऊन त्या माशांच्या चंदेरी खवल्यांवर पडल्यामुळे ते हिऱ्यासारखे चमकत होते. आज त्या नावेत फक्त मासे नव्हते, तर आईच्या चेहऱ्यावर परत येणारं हसू होतं, पत्नीच्या चुलीत पेटणारा उजेड होता आणि अनेक दिवसांनी घरात येणारा सुखाचा श्वास होता. पण मंडळी, कान्हूच्या मनात त्या क्षणी काहीतरी वेगळंच सुरू होतं. पण बघा ना मंडळी, नाव किनाऱ्याला लागल्यावर कान्हू लगेच मासे विकण्यासाठी बाजारात पळाला नाही. तो त्या ओल्या वाळूत नावेच्या कडेला शांतपणे विचार करत बसून राहिला. समुद्राच्या संथ लाटा त्याच्या पायांना स्पर्श करत होत्या. कान्हूची नजर त्या भरलेल्या नावेवर होती, पण त्याचे विचार मात्र
पंढरीच्या दिशेने धावत होते. मंडळी, जरा विचार करा, ज्या माणसाने गेले कित्येक दिवस अन्नाचा कण पाहिला नव्हता, ज्याच्या डोळ्यांसमोर आज मृत्यू उभा होता, त्याला देवाने एका क्षणात मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलं होतं आणि इतकं भरभरून दिलं होतं. कान्हूच्या मनात कृतज्ञतेची लाट उसळली. माझ्या विठुरायाने आज माझा जीवही वाचवला आणि माझ्या भराची भूकही मिटवली. तो मला न मागता इतकं भरभरून देतो. पण मी आजवर माझ्या मायबाप पांडुरंगाला काय दिलंय? तो बराच वेळ त्या भरलेल्या नावेकडे पाहत राहिला. प्रश्न छोटा होता, पण उत्तर मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि बघा ना, याच ठिकाणी कान्हूच्या मनात एक असा विचार आला जो पुढे विठ्ठलाच्या मकर कुंडलांचं कारण ठरणार होतं. कान्हूने ठरवलं की आज या मिळकतीतील सर्वात सुंदर आणि मौल्यवान गोष्ट तो आपल्या देवाला, त्या सावळ्या परब्रह्माला अर्पण करेल. पण देवाला द्यायला त्याच्याकडे सोनं नव्हतं, चांदी नव्हती, रेशमी वस्त्रे नव्हती. त्याच्याकडे होती ती फक्त त्याची मेहनत आणि समुद्राने दिलेले हे मासे. आणि देवाला द्यायचं तर सर्वोत्तमच द्यायला हवं. कान्हू उठला. त्याने एक छोटीशी बांबूची टोपली घेतली आणि तो नावेतील माशांमधून सर्वात सुंदर मासे शोधू लागला. शेकडो माशांमधून त्याने अत्यंत काळजीपूर्वक 2 अतिशय सुंदर, चमकदार आणि जिवंत मासे निवडले. ते मासे हातात घेताना कान्हूच्या हातांना हलकासा कंप सुटला होता. त्याने अत्यंत प्रेमाने एखाद्या लहान मुलाला झोपवावं तसे ते 2 मासे त्या छोट्याशा टोपलीत ठेवले. ते ठेवताना कान्हूचा ऊर भरून आला. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि बघता बघता गालावरून ओघळणारे ते भक्तीचे 2 गरम अश्रू थेट त्या टोपलीतल्या माशांवर पडले. काही क्षणांसाठी तो तिथेच टोपलीसमोर हात जोडून बसला. त्याच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी संपत्ती नव्हती, पण त्या टोपलीत त्याने आपलं संपूर्ण हृदय, आपली निरागस भक्ती ओतली होती. विठ्ठला, माझ्याकडे देवाला द्यायला या व्यतिरिक्त काहीही नाही रे. माझा हाच नैवेद्य गोड मानून घे, असं म्हणत त्याने टोपली उचलली आणि तो घराकडे निघाला. आता कान्हूला ओढ लागली होती ती फक्त चंद्रभागेच्या तीराची आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाची. ही अनोखी भेट घेऊन तो पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाला. पण मंडळी, कान्हूला अजून माहीत नव्हतं की ज्या भेटीकडे तो भक्ती म्हणून पाहत होता, त्याच भेटीकडे जग वेगळ्या नजरेने पाहणार होतं. आणि पुढे याच 2 माशांमुळे त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा उभी राहणार होती. कान्हूने ती छोटीशी टोपली छातीशी अगदी घट्ट धरून ठेवली होती. जणू तो आपला जीवच मुठीत घेऊन चालला होता. बघा ना मंडळी, पायात साधे वाहनही नव्हते. लाल मातीची ती रखरखती वाट आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य. उन्हाच्या चटक्यांनी पायाला फोड येत होते, रक्त झिरपत होते. पण कान्हूला त्याच्या वेदना जाणवतच नव्हत्या, कारण त्याच्या ओठांवर अखंड सुरू होता तो फक्त आणि फक्त विठ्ठल नामाचा गजर. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याचा उत्साह वाढत होता, कारण आज तो आपल्या मायबाप पांडुरंगाला भेटायला चालला होता. रखरखत्या उन्हातून चालताना अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण मंडळी, कान्हूची नजर वारंवार त्या टोपलीकडे जात होती. टोपलीत ठेवलेले ते 2 सुंदर मासे त्याने अत्यंत काळजीपूर्वक ओल्या कापडात गुंडाळून ठेवले होते, कारण ती फक्त भेट नव्हती, तर आपल्या विठुरायासाठी जपलेली त्याच्या मनाची भावना होती. वाटेत कधी थंड वारा यायचा, कधी झाडाची सावली मिळायची, पण कान्हू कुठेही थांबला नाही. त्याला फक्त पंढरीची ओढ लागली होती. तो चालत असतानाच दुरून टाळ मृदंगाचा आवाज त्याच्या कानावर पडू लागला. भगव्या पताका खांद्यावर घेतलेली वारकऱ्यांची एक मोठी दिंडी त्याच्याच दिशेने येत होती. दिंडीतल्या एका वारकऱ्याची नजर कान्हूवर पडली. अनवाणी पायांनी चालणारा हा भोळा माणूस आणि त्याने जीवापाड जपलेली ती टोपली पाहून वारकऱ्याला राहवेना. तो कान्हूच्या जवळ आला आणि त्याने विचारले, "अरे भाऊ, इतक्या उन्हातान्हात अनवाणी चाललायस आणि या टोपलीत असं काय मौल्यवान घेऊन चाललायस?" कान्हूच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमलले. टोपलीकडे अत्यंत प्रेमाने पाहत तो म्हणाला, "माझ्या विठुरायासाठी भेट आहे हो ही." कान्हूने दिलेलं हे उत्तर ऐकून तो वारकरी काही क्षण शांत झाला. कान्हूच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्या वारकऱ्यालाही वाटलं की या टोपलीत नक्कीच काहीतरी विशेष असावं. पण मंडळी, तुम्हीच सांगा,
पुढे या भेटीमुळे किती मोठा वाद निर्माण होईल याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. नियतीने कान्हूच्या परीक्षेसाठी काही वेगळंच ठरवलं होतं. चालत चालत अखेर तो क्षण आला. लांबूनच कान्हूला चंद्रभागेचे संथ वाहणारे पात्र दिसले. त्या पात्रामागे दिमाखात उभा असलेला पंढरीच्या मंदिराचा सुवर्ण कळस त्याच्या नजरेस पडला. तो कळस पाहताच कान्हूच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याचे डोळे पाणावले. त्याने ती टोपली बाजूला ठेवली आणि चंद्रभागेच्या त्या पवित्र वाळवंटात तो साष्टांग नतमस्तक झाला. विठ्ठला, आलो रे तुझा लेकुरवाळा, असं म्हणत त्याने ती वाळू आपल्या कपाळाला लावली. त्या क्षणी कान्हूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो पूर्णपणे भक्तीत तल्लीन झाला होता. ऊर भरून आलं होतं. कान्हूला वाटत होतं की आता आपला विठुराया आपल्याला सहज भेटेल. पण मंडळी, विचार करा जरा, त्याच्या भक्तीच्या परीक्षेचा सर्वात कठीण आणि हृदयद्रावक क्षण अजून बाकी होता. पुढे जे घडणार होतं ते कान्हूने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. चालत चालत अखेर तो क्षण आला. चंद्रभागेत स्नान करून कान्हू थेट नामदेव पायरीपाशी पोहोचला. आजूबाजूला तुळशीचा, चंदनाचा आणि सुगंधी अगरबत्तीचा वास दरवळत होता. कान्हूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बघा ना मंडळी, आज तो साक्षात आपला परब्रह्माला भेटणार होता. जसा तो महाद्वारातून आत प्रवेश करू लागला तसा त्या टोपलीतील माशांचा उग्र वास आजूबाजूला पसरू लागला. आजूबाजूला उभे असलेले लोक नाक मुरडू लागले. ए माणसा, काय आणलेस त्या टोपलीत? काही लोक त्याच्या फाटक्या कपड्यांकडे पाहून हसू लागले, तर काही जण त्याला टोमणे मारू लागले. पण कान्हूने कोणाकडेही लक्ष दिलं नाही. त्याची नजर फक्त आणि फक्त गाभाऱ्याकडे लागलेली होती. तो तसाच पुढे चालू लागला. पण तो गाभाऱ्याच्या अगदी जवळ पोहोचणार तेवढ्यात अचानक तिथे पहारा देणाऱ्या रक्षकांनी आणि सोवळे नेसलेल्या पंडितांनी त्याला कठोरपणे अडवले. ए, थांब तिथेच, काय आहे त्या टोपलीत? एका पंडिताने रागाने विचारले आणि झटक्यात कान्हूच्या हातची ती टोपली ओढून त्यावरील कापड बाजूला केले. आत 2 मोठे आणि चमकदार मासे पाहून तिथे उभे असलेले सगळेच अवाक झाले. अरे मूर्खा, हे काय आणलंयस तू? पांडुरंगाच्या मंदिरात मासे? अशी भेट घेऊन गाभाऱ्याजवळ कसा आलास? पंडितांचा आवाज संतापाने थरथरत होता. कान्हू घाबरला. तो खाली वाकला. त्याने हात जोडले आणि काकुळतीने विनवणी सुरू केली. अहो महाराज, मी एक गरीब कोळी आहे. माझ्याकडे देवाला द्यायला सोनं नाणं नाही. माझ्या विठुरायाने मला हेच दिलंय आणि तेच मी अत्यंत प्रेमाने त्याला अर्पण करायला आणलंय. मला फक्त एकदा माझ्या देवाला भेटू द्या ओ. ही भेट माशांची नाही महाराज, माझ्या मनाची आहे. पण मंडळी, विचार करा जरा. आता प्रश्न फक्त 2 माशांचा नव्हता. प्रश्न होता भक्ती मोठी की बाह्य रूप. तिथे उभ्या असलेल्या लोकांमध्ये एक म्हातारा वारकरी होता. कान्हूची ती तळमळ आणि त्याचे निरागस डोळे पाहून त्या म्हाताऱ्या वारकऱ्याचा ऊर भरून आला. तो पुढे आला आणि अगदी सहानुभूतीने म्हणाला, अहो जाऊ द्या ना ओ त्याला आत. बिचारा लांबून आलाय. देवाला वस्तू नको असते, भाव महत्वाचा असतो. पण क्रोधाग्नीत जळणारे ते रक्षक त्या म्हाताऱ्या वारकऱ्याचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही गप्प बसा, याला लगेच बाहेर काढा. मंदिराच्या मर्यादा सगळ्यांसाठी सारख्याच आहेत. अशा वस्तू घेऊन गाभाऱ्याजवळ जाता येत नाही, असे म्हणत त्यांनी कान्हूला जोरजोराने धक्के मारण्यास सुरुवात केली. विठ्ठला, ओ विठ्ठला, एकदा तरी पाहू द्या रे त्याला. कान्हू टाहो फोडत होता, गयावया करत होता, पण कुणालाही पाझर फुटला नाही. सर्वांनी मिळून त्याला अक्षरशः धक्के मारून मंदिराच्या महाद्वाराबाहेर हाकलून दिले. कान्हू महाद्वाराबाहेरच्या पायरीवर कोसळला. कान्हूने टोपली छातीशी घट्ट धरली. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काही क्षण त्याला शब्दही फुटले नाहीत. ज्या देवाची त्याने आयुष्यभर अढळ भक्ती केली, ज्याच्या एका दर्शनासाठी तो अनवाणी चालत आला, त्याच देवाच्या दारात आज त्याचा असा घोर अपमान झाला होता. नियतीने कान्हूसाठी काही वेगळंच ठरवलं होतं. पण मंडळी, कान्हूला अजून माहीत नव्हतं की त्याच्या अश्रूंचा प्रत्येक थेंब गाभाऱ्यात उभ्या असलेल्या त्या सावळ्या विठुरायाच्या चरणांपर्यंत पोहोचला होता. आणि आता पंढरीचा राजा स्वतः निर्णय घेणार होता. कान्हू मंदिराच्या पायरीवर एका कोपऱ्यात बसला होता.
हातातली ती बांबूची टोपली त्याने उराशी घट्ट कवटाळली होती. हुंदके देत अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तो मंदिराच्या कळसाकडे पाहत होता. विठ्ठला, मी इतक्या प्रेमाने आलो होतो रे पांडुरंगा. तुझ्या भेटीच्या आशेवरच हा सारा प्रवास केला. आता तुझ्याच दारात उभा राहून परका झाल्यासारखं वाटतंय रे मायबापा. असा काळीज पिळवटून टाकणारा टाहो तो फोडत होता. आणि मंडळी, हाच तो क्षण होता जेव्हा एका गरीब भक्ताचे अश्रू थेट आपल्या विठुरायापर्यंत पोहोचले. अचानक अवघं वातावरण बदललं. गाभाऱ्यात एक विलक्षण शांतता पसरली. जणू काही काळच एका क्षणासाठी थांबून गेला होता. आणि पुढच्याच क्षणी कुणाचाही स्पर्श न होता मंदिरातील महाकाय घंटा आपोआप जोरात वाजू लागल्या. ढण ढण ढण. गाभाऱ्यातून एक थंड आणि चंदनाचा सुगंध असलेली वाऱ्याची झुळूक बाहेर आली. बघा ना मंडळी, जे पंडित मगाशी कान्हूला धक्के मारत होते ते आता भीतीने मागे सरकले. लोकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. विचार करा जरा, लोकांना अजून समजलं नव्हतं की ज्याची ते गाभाऱ्यात पूजा करत होते तो साक्षात परब्रह्म आता स्वतः बाहेर येणार होता. आणि महाद्वाराच्या त्या अंधारातून एक सावळी तेजस्वी मूर्ती बाहेर आली. गळ्यात वैजयंती हार, कमरेवर हात आणि चेहऱ्यावर एक अलौकिक स्मितहास्य. साक्षात पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तासाठी मंदिराबाहेर आला होता. हे पाहताच तिथे उभे असलेले सर्व पंडित, रक्षक आणि लोक अवाक झाले. सर्वांनी तिथेच साष्टांग लोटांगण घातले. सर्वजण नतमस्तक झाले. विठ्ठल शांत पावलांनी कान्हूजवळ आले. त्यांनी पायरीवर रडणाऱ्या कान्हूच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. कान्हूने डोळे उघडले. समोर साक्षात आपला मायबाप पांडुरंग पाहून त्याचा ऊर भरून आला. तो देवाच्या चरणी कोसळणार तेवढ्यात विठ्ठलाने त्याला दोन्ही हातांनी धरले आणि अत्यंत हळवेपणाने विचारले, कान्हू, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी आलास आणि मी तुला भेटणार नाही असं तुला वाटलं का रे? तू मंदिराच्या दारात थांबला असशील, पण तुझी भक्ती माझ्यापर्यंत आधीच पोहोचली होती. हे शब्द ऐकताच कान्हूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला शब्दच फुटत नव्हते. पांडुरंगाने आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात उपदेश केला, तुम्ही या टोपलीकडे पाहत आहात, पण मला माझ्या भक्ताच्या मनातील निर्मळ प्रेम दिसत आहे. भेट मोठी की लहान याला माझ्याकडे किंमत नाही. भाव शुद्ध असेल तर भक्त माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. देवाला सोन्या चांदीची संपत्ती नको असते. देवाला फक्त भक्ताचं मन हवं असतं. असं म्हणत विठ्ठलाने कान्हूच्या हातातील टोपलीतून ते 2 जिवंत मासे आपल्या सावळ्या हातात घेतले. काही क्षणांसाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. आता सगळ्यांच्या नजरा विठ्ठलांच्या हाताकडे लागल्या होत्या. देव हे मासे नेमके काय करणार? आणि मंडळी, खरा चमत्कार तर आता घडला. विठ्ठलाच्या हातातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि सगळ्यांच्या देखत त्या जिवंत माशांचे रूपांतर अत्यंत तेजस्वी सोन्याच्या मकरकुंडलांमध्ये झाले. विठ्ठलाने हसत हसत ती मकरकुंडले आपल्या कानात परिधान केली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज पंढरीत एक गोष्ट कायमची सिद्ध झाली होती. देवाला संपत्ती जिंकू शकत नाही. आणि म्हणूनच त्या दिवसापासून विठ्ठलाच्या कानातील मकरकुंडले एका गरीब भक्ताच्या प्रेमाची साक्ष बनली. पण बघा ना मंडळी, विठ्ठलांनी माशांचे मकरकुंडलांत रूपांतर का केले? ही केवळ एका भक्ताच्या प्रेमाची आठवण होती की त्यामागे आणखी एखादा गूढ आध्यात्मिक संकेत दडला होता? आणि इथूनच सुरू होतो या कथेचा आणखी एक सुंदर अर्थ. या मकरकुंडलांमागे आणखी एक अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, जो भक्ती आणि आत्मचिंतन यांचा एक सुंदर संदेश देऊन जातो. कथा ऐकताना आपण पाहिलं की विठ्ठलांनी माशांचे कुंडलांत रूपांतर केले, पण अध्यात्मात मासा हे आपतत्वाचे म्हणजेच पाण्याचे प्रतीक मानले जाते. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र. तसेच आपल्या शरीरातील अश्रू, रक्त आणि पाचकरस. सोप्या भाषेत सांगायचे तर आध्यात्मिक परंपरांमध्ये मासा अनेकदा चंचल मन, भावना आणि प्रवाही स्वभावाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या आख्यायिकेकडे काहीजण प्रतिकात्मक नजरेनेही पाहतात. जरा विचार करा मंडळी, मानवी शरीराला 9 द्वारे असतात. त्यापैकी डोळे, नाक, तोंड आपण सहज बंद करू शकतो. पण कान? तुम्हीच सांगा. कान हे असे अवयव आहेत
जे आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. ते केवळ तेव्हाच शक्य होते जेव्हा माणूस निर्विकल्प समाधीत जातो. पण समाधीत जाण्याचा मार्ग कोणता? या प्रतिकात्मक अर्थानुसार माणूस जे आपल्या इच्छा, मोह, विचारांवर हळूहळू विजय मिळवू लागतो, तेव्हा तो अंतर्मुख होऊ लागतो. आणि अंतर्मुखतेतूनच ध्यानाचा मार्ग खुला होतो. ध्यान अधिक गहिरं होत गेलं की मनातील कोलाहल शांत होऊ लागतो. आणि त्या शांततेत माणूस हळूहळू स्वतःच्या अंतरंगाशी भेटू लागतो. काही आध्यात्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की हीच अंतर्मुखता पुढे अधिक गहन ध्यानाकडे घेऊन जाते, जिथे बाहेरचा गोंगाट विरून जातो आणि मनाला एक विलक्षण शांततेचा स्पर्श होतो. भक्तांमध्ये प्रचलित असलेल्या कथेनुसार आणि श्रद्धेनुसार ही मकर कुंडले भक्तीचे प्रतीक आहेत आणि संतांच्या अभंगांमध्येही या मकर कुंडलांचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या सावळ्या उपाचे वर्णन करताना आपल्या अभंगात अतिशय सुंदर साक्ष देतात. मकर कुंडले तळपती श्रवणी, म्हणजेच पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले तळपत आहेत. आणि कदाचित म्हणूनच आजही जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाच्या कानांकडे पाहतात, तेव्हा तिथे त्यांना केवळ सोन्याचा दागिना दिसत नाही, तर तिथे त्यांना दिसतो एका गरीब भक्ताच्या प्रेमाने भारावलेला विठुराया आणि एका भोळ्या कोळ्याची काळालाही न पुसता आलेली भक्ती. मंडळी, ही संपूर्ण कथा आपल्याला एकच आणि सर्वात मोठी शिकवण देते. देवाला माझी संपत्ती नको, देवाला माझं मन हवं. मी देवाला काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हेच सर्वात जास्त महत्वाचे आहे. जर का कान्हूची ही निरागस भक्ती आणि विठुरायाचं हे अथांग प्रेम थेट तुमच्या काळजाला भिडलं असेल, तर आज कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नक्की लिहा. ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.